अमरावतीमध्ये नवनीत राणा कमळावर लढणार, आजच करणार भाजपात प्रवेश, तर राणांचा प्रचार करणार नाही. बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्याकडून बंडाचे संकेत. ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवार यादीवरून काँग्रेस नाराज, तर आघाडी धर्माला गालबोट, ठाकरेंनी पुनर्विचार करावा, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. ठाकरे गटाला कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्याचं ठरलं नव्हतं, काँग्रेसच्या विश्वजित कदम यांचं हे वक्तव्य. खिचडी चोर उमेदवारासाठी काम करणार नाही, अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून संजय निरुपम भडकले, तर सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणत बंडखोरीचे दिले संकेत. महाविकास आघाडीमधून अनेक जण बाहेर पडतील, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यावरून फडणवीसांचा हा दावा. महाविकास आघाडीमधून वंचित बाहेर, पहिल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर. कोल्हापूर, नागपूरमध्ये काँग्रेसला पाठिंबा, अकोल्यातून स्वतः आंबेडकर लढणार. प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटलांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत झाली चर्चा. 30 मार्चला सविस्तर माहिती देणार, निवडणुकीत आघाडी करण्याबाबत सूचक विधान. शरद पवार यांचा निरोप घेऊन अमोल कोल्हेंनी घेतली धैर्यशील मोहिते यांची भेट, तुतारी हातात घेण्याचा निर्णय झालेला आहे. जयसिंह मोहिते यांची माहिती. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती, तर लोकसभा लढवण्याची कार्यकर्त्यांची मागणी, भुजबळांचंही सूचक विधान. मी निवडणूक लढणारच, यादी जाहीर होणं केवळ प्रक्रियेचा भाग, उदयनराजेंचं वक्तव्य, तर साताऱ्याच्या शिरवळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन. बीडच्या औरंगापूरमध्ये मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, आरक्षणाप्रश्नी जोरदार घोषणाबाजी.